24 मजली इमारतीच्या परवानगीसाठी 7 लाखांची लाच स्वीकारताना महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे अटकेत. सांगली शहरात मोठा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला असून 24 मजली इमारतीस परवानगी देण्यासाठी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी 7 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. ही हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे मुंबईहून विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येऊन ही कारवाई केली. कारवाईच्या वेळी साबळे हे लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ सापडले. यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचाही फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे IAS दर्जाचे अधिकारी असलेल्या गुप्ता यांच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकार उघडकीस येताच महापालिका प्रशासन व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. नगररचना विभागातील परवानग्या देताना अधिकारी व ठेकेदार यांच्यातील साठगाठ व भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत असून आणखी कोणते अधिकारी यामध्ये सामील आहेत का, याची चौकशी सुरू आहे.